ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आपण सगळेच स्वतःला एक चांगली व्यक्ती समजतो हो ना? हो, अगदी. पण आज आपण श्रीमाताजींच्या एका उतार्यावर बोलणार आहोत. आणि तो काय म्हणतो की आपल्या प्रत्येकाच्या मनात एक छोटासा गोंधळ दडलेला आहे, जो सतत आपल्याला नको असलेले विचार करत असतो. चला, आज या आपल्याच आत दडलेल्या विचारांच्या गोंधळाची ओळख करून घेऊया. हो, आणि मला वाटतं हा उतारा खरं तर आपल्याला एक प्रकारचा आरसाच दाखवतो. आरसा? हां. कसा? तो सांगतो की आपण स्वतःबद्दल जी एक छानशी प्रतिमा जपतो ना, ती किती तकलादू असू शकते. अच्छा. कारण खरी प्रामाणिकपणाची कसोटी तेव्हाच लागते जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. बरोबर. आणि इथेच खरी गंमत सुरू होते, नाही का? उतारा म्हणतो की जेव्हा कोणी आपल्या मनाविरुद्ध वागतं तेव्हा आपण आपल्या अगदी जवळच्या लोकांबद्दल, मित्रांबद्दल, नातेवाईकांबद्दल सुद्धा खूप वाईट विचार करतो. बापरे. म्हणजे इतक्या टोकाचे विचार, आणि वरून त्याचं समर्थनही करतो. हे ऐकूनच विचित्र वाटते. अगदी. आणि गंमत अशी आहे की ते समर्थन आपण विचार करून शोधत नाही, ते त्या विचारासोबतच आपोआप तयार होतं. तो त्या विचाराचाच एक भाग असतो. म्हणजे असं की अरे बरोबर झालं त्याच्यासोबत, त्याला कळायलाच पाहिजे होतं, किंवा त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावीच लागतील. हे विचार नसतात, तर विचारांचे कवच असतं. म्हणजे आपण स्वतःलाच पटवून देतो की आपण न्यायाच्या बाजूने आहोत. अगदी. ही गोष्ट खूपच धक्कादायक आहे. म्हणजे आपण फक्त वाईट विचारच नाही करत, तर स्वतःला पटवण्यासाठी त्यावर नैतिकतेचा मुलामाही चढवतो. हो. पण जर हे इतकं सर्रास घडत असेल तर ते आपल्या लक्षात का येत नाही? हे विचार इतके सूक्ष्म आणि वेगवान असतात की आपलं लक्षच राहत नाही, की आपण मुद्दाम दुर्लक्ष करतो. हाच तर कळीचा मुद्दा आहे. उतारा सांगतो की याचं कारण म्हणजे आपण विचार चालू असताना स्वतःकडे पाहतच नाही. हे असं आहे जसं आपल्या घरात कोणीतरी अनोळखी माणूस येतो, फिरायला लागतो आणि आपण लक्षच देत नाही. आपले विचारही असेच पाहुणे आहेत. ते आपल्या परवानगीशिवाय येतात, आपल्यात शिरतात आणि निघून जातात. खरी अडचण तेव्हा होते जेव्हा आपण त्यांना आपलं मानून त्यांच्याशी गप्पा मारायला लागतो. वाह, काय उदाहरण आहे हे. म्हणजे विचार येणं ही समस्या नाही, तर त्या विचाराला मी मानणं, त्याला धरून बसणं ही समस्या आहे. बरोबर. आणि म्हणूनच उतारा पुढे सांगतो की जर आपल्याला खरोखर शुद्ध आणि सत्याच्या बाजूने व्हायचं असेल तर नुसती इच्छा असून चालणार नाही. त्यासाठी 4 गोष्टींची गरज आहे: सावधानता, प्रामाणिकता, आत्मनिरीक्षण आणि स्वयंनियंत्रण. आणि यात सावधानता हा शब्द मला खूप महत्वाचा वाटतोय. अगदी. म्हणजे फक्त प्रामाणिक असल्याची इच्छा असून चालणार नाही, तर आपल्या डोक्यात काय चाललंय याबद्दल सतत जागरूक राहावं लागेल. हे तर 24 तास काम झालं. हो. हे सामान्य माणसाला खरंच शक्य आहे का? म्हणूनच उतारा म्हणतो की हे अत्यंत अवघड आहे. या गोष्टी सहजासहजी आढळत नाहीत. खरा प्रामाणिकपणा हा काहीतरी मिळवण्यासारखा नाही, तर तो सतत साधण्यासारखा आहे. रोजचा सराव, रोजचं आत्मपरीक्षण. तर आजच्या चर्चेचं सार असं की खरा प्रामाणिकपणा म्हणजे आपण चांगले विचार करतो असं स्वतःला सांगणं नाही, तर आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराकडे, तो चांगला असो वा वाईट, साक्षी भावाने पाहणं आहे. आणि हे एक सतत चालणारं आत्मपरीक्षण आहे. अगदी. आणि जाता जाता एक विचार येतो मनात की जर आपले नकळत येऊन जाणारे विचार इतके तीव्र असू शकतात आणि आपल्या नकळत आपल्यावर राज्य करू शकतात, तर मग जेव्हा आपण पूर्णपणे जागरूक नसतो, म्हणजे राग, भीती किंवा लोभ अशा भावनांच्या अधीन असतो, तेव्हा आपल्या कृतींवर आणि निर्णयांवर याचा नकळतपणे किती खोल परिणाम होत असेल. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.